सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची 10 वर्ष असं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकपूर्तीच्या कालखंडाचा उल्लेख करताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची 10 वर्ष होय। या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्याने देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। यामुळे मोदी यांचे विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भगवानगड येथील भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन खासदार सुजय विखे यांनी आपल्या प्रचार सभेला सुरुवात केली। ते भारजवाडीतील प्रचार सभेत बोलत होते। नगर लोकसभेचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली। भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि इतर पक्ष मित्रांनी त्यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेण्याचं काम सुरू केलंय। याच धर्तीवर भारजवाडी येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, संजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवलाय। 4 कोटीहून अधिक लोकांचे पीएम आवास योजनेच्या माध्यमातून पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय। गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 80 कोटीहून अधिक परिवार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत। 50 कोटीहून अधिक लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळालाय। 34 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य कवच प्राप्त झालंय। 14 कोटीहून अधिक लोकांना जलजीवन मिशनच्या रूपानं शुद्ध पाणी मिळालंय। तर मागील 10 वर्षात 25 कोटीहून अधिक लोक गरिबीतून मुक्त करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। त्यामुळे सामान्य माणसाचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झालाय। देशात पुन्हा मोदींचं सरकार येणार असून महायुतीचा प्रत्येक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार यात आता शंका उरली नाहीये असं देखील सुजय विखे म्हणाले। तर मोदी सरकारच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालाय। त्यामुळे नगरची जनताही पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीर उभी आहे असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहमदनगर।